पण ज्याची अंतःकरण निर्मळ असेल, ज्यांची बाबावर श्रद्धा असेल, त्यांचे कधीही कार्य सफल होईल झाल्याशिवाय राहणार नाही. तर बाबावरती प्रेम करून बाबाच्या ठिकाणी भावना ज्यानं ठेवलं ते बाबा कोण देणार. बाबाचं भांडवल जर देवापाशी असलं तर तुम्हाला सगळं देव पुरी. तर या करतानी सद्गुरूची कृपा झाल्यानंतर कोणतीही वस्तू नन्य नाही, ते आपोआप भेटतील. आणि त्यांची कृपा झाली तर ब्रह्मांड जरी मिळालं ते फोलकट असत, सस्पेंड होतील, जप्त होईल. ज्यावेळेस मोजणी येते त्यावेळेस ज्या बापाची जमीन नसता त्यांनी वाटेल तितकी जमीन केली तर ते मोजणीच्या टायमाला उघडव येतं आणि त्याला ती गुन्हेगार समजून ऑब्जेक्शन घेऊन त्याला कैदेमध्ये नेऊन ठेवतात. अशी आपल्या बापाची संपदा, आपल्या गुरुचं ज्ञान, आपल्या नवऱ्याचं ऐश्वर, आपल्या देवाची लीला हे टाकून इतर कोणतीही वस्तू घेऊ नये.